नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं बोलीस किचनमध्ये. आज आपण खूप झटपट आणि खूप सुंदर लहान मुलांच्या आवडीचा माइनक्राफ्ट थीम केक बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 350 ग्रॅम चॉकलेट प्रीमिक्सपासून हा केक बेक करून घेतलाय. आपल्याला इथे 1 किलोचा केक बनवायचा आहे. तर आता सगळ्यात अगोदर आपण टिनमधून केक बाहेर काढून घेऊया आणि केकच्या 3 लेयर्स कट करूया. तर इथे केकचा जो थोडासा डोम शेप होता तो मी काढून घेतलेला आहे आणि आता चाकूच्या मदतीने आपण याच्या 3 लेयर्स कट करून घेऊया. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अगोदर चाकूने मार्किंग करून दोऱ्याच्या सहाय्याने सुद्धा केकच्या लेयर्स कट करू शकता. तर इथे आपल्या केकच्या 3ही लेयर्स मी कट करून घेतल्यात आणि आता आपण केकचं आयसिंग करूया. तर त्यासाठी केक बोर्डला अगोदर थोडीशी क्रीम लावून घ्यायची, जेणेकरून केक आयसिंग करताना जागेवरून हलत नाही. तर आता इथे मी केकची पहिली म्हणजे मधली लेयर ठेवून त्याला व्यवस्थित शुगर सिरप लावून घेतलंय आणि यावरती आता आपल्याला क्रीम टाकून क्रीम व्यवस्थित सगळीकडे एकसारखी पसरवून घ्यायची. आपला केक चॉकलेट फ्लेवरचा आहे, त्यामुळे यावरती आपल्याला भरपूर असं किसलेलं डार्क कंपाऊंड चॉकलेट टाकायचं आहे. तुम्हाला हवा असेल तर चॉको चिप्स किंवा चॉकलेट गनाश लावून घेतलं तरी सुद्धा चालेल. तर आता मी इथे केकची दुसरी लेअर ठेवून त्याला सुद्धा व्यवस्थित शुगर सिरप, त्यावरती क्रीम आणि त्यावरती चॉकलेट लावून घेतलेलं आहे. आणि आता मी यावरती केकची तिसरी म्हणजे सगळ्यात शेवटची लेअर ठेवलेली आहे, सगळ्यात खालची लेअर. तर याचा मी बटर पेपर काढून घेतला आणि त्याला सुद्धा व्यवस्थित शुगर सिरप लावून केकवरती आता मी ग्रीन कलरची क्रीम टाकून ती व्यवस्थित पसरवून घेतली आहे. आता या क्रीमने आपल्याला फक्त केकच्या वरचं फिनिशिंग करायचं आहे, केकच्या साईडला आपल्याला ही क्रीम लावायची नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता क्रीम मी स्पॅच्युलाने सगळीकडे पसरवून घेतली आणि प्लेन स्क्रॅपरच्या मदतीने केकच्या वरचं मी छान असं प्लेन फिनिशिंग करून घेतलेलं आहे. आता केकच्या साईडचं फिनिशिंग करण्यासाठी मी इथे लाईट ब्राऊन कलरची क्रीम बनवून घेतली आहे आणि ती क्रीम आता आपल्याला स्पॅच्युलाच्या मदतीने अशा पद्धतीने हळूहळू लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर प्लेन स्क्रॅपरच्या मदतीने आपल्याला याचं छान असं प्लेन फिनिशिंग करून घ्यायचं आहे. तर मी इथे स्पॅच्युलाने क्रीम लावून घेतली. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पायपिंग बॅगच्या मदतीने सुद्धा केकच्या साईडला क्रीम लावून घेऊ शकता. तर बघा, केकवर क्रीम न लागू देता मी केकच्या साईडचं छान असं प्लेन फिनिशिंग करून घेतलंय आणि आता आपल्याला केकच्या साईडवरती बॉक्स तयार करायचे. तर इथे त्यासाठी मी डार्क ब्राऊन कलरची क्रीम बनवून पायपिंग बॅगमध्ये भरून घेतली आहे. पायपिंग बॅगला छोटासा कट दिलाय आणि तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने अगोदर आपल्याला आडव्या लाईन तयार करायच्यात आणि त्यानंतर उभ्या लाईन तयार करून आपल्याला इथे अशा पद्धतीने बॉक्स तयार करायचे. तर इथे आपल्या केकच्या साईडचं डेकोरेशन झालेलं आहे आणि आता आपल्याला केकवरचं डेकोरेशन करायचं आहे. तर त्यासाठी मी इथे पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेली आहे ग्रीन कलरची आणि पायपिंग बॅगला ग्रास नोझल लावून घेतलंय. या नोझलने आपल्याला केकवरती कडेला अशा पद्धतीने ग्रास तयार करायचे आणि त्यानंतर 2 कोपऱ्याला किंवा 2 कॉर्नरला आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये ग्रास तयार करायचे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपल्याला केकच्या मध्यभागी म्हणजे सेंटरला एका बाजूला आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये ग्रास तयार करायचे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने. आता याच नोझलने आपण केकला आउटलाईन सुद्धा तयार करूया. आणि आता यानंतर माइनक्राफ्ट गेममध्ये ज्या ज्या वस्तू किंवा ज्या ज्या गोष्टी असतात त्या लावून घ्यायच्यात. तर त्याची मी प्रिंट आणली होती आणि त्या प्रिंटला चिकटपट्टी लावून त्याला मी टूथपिक लावून घेतली होती आणि तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने केकवरती मी त्या गोष्टी किंवा त्या वस्तू मी खोचून घेतल्यात आणि त्यानंतर व्हाईट आणि लाईट ब्राऊन कलरच्या क्रीमने अशा पद्धतीने थोडेसे दगडासारखे डॉट मी इथे तयार केलेले आहेत आणि अशा पद्धतीने खूप सुंदर आणि खूप मस्त असा हा लहान मुलांच्या आवडीचा माइनक्राफ्ट थीम केक तयार झालेला आहे. तर आजचा केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच केकच्या नवीन सुंदर सोप्या डेकोरेशन सोबत किंवा एखाद्या सोप्या झटपट टेस्टी रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.